नमस्कार, मी सायली फंगार. आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. पाहूया आजची विशेष बातमी. महिलांचा आदर करून मान सन्मानाची वागणूक द्या, अन्यथा गाठ माझ्याशी आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर झाले आक्रमक. आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. आमचे मुख्य संपादक उद्धव फंगार माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक शासकीय कार्यालयात व कोणत्याही ठिकाणी महिलांचा आदर करा, मान सन्मानाची वागणूक द्या. जर महिलांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा किंवा छळ करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर गाठ माझ्याशी आहे, अशी आक्रमक भूमिका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी घेतली. एका महिलेच्या प्रमाणपत्रात थोडीफार चूक झाली होती, मात्र एक अधिकारी जाणीवपूर्वक त्रास देत असल्याने सदर महिला शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याकडे जाऊन त्यांनी सविस्तर घडलेला प्रकार सांगितला. यावेळी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी थोडाही विलंब न लावता भेट त्या अधिकाऱ्याला फोन केला व महिलांना मान सन्मानाची वागणूक द्या, आदर करा, विनाकारण त्रास देऊ नका, अन्यथा गाठ माझ्याशी आहे, असा कडक इशारा दिला. महिलांना सर्व ठिकाणी मानाचे स्थान आहे, आदरातिथ्य आहे, त्यामुळे महिलांना विनाकारण कोणी त्रास देऊ नका, अशी भूमिका यावेळी रविकांत तुपकर यांनी घेतली. रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथील जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार घेऊन जनतेच्या आलेल्या सर्व समस्या अडीअडचणी ताबडतोब सोडून देण्याचा प्रयत्न केला. रविकांत तुपकर हे शेतकरी नेते असून शेतकऱ्यांसाठी अहोरात्र त्यांचे आंदोलने सुरू असतात. आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला सुद्धा हलवण्याची ताकद रविकांत तुपकर यांच्यामध्ये आहे. हे आपण अनेक वेळा आंदोलनाच्या माध्यमातून पाहिले आहे. तर आता महिलांसाठी सुद्धा रविकांत तुपकर आक्रमक झाल्याचे दिसून आले. तुम्ही काय महिला बघून छळ करता का? महिलांचा माज आलाय का तुम्हाला नोकरी करताना? एवढी मस्ती कुठून येते तुमच्यामध्ये? मी तिथे येऊन एक गोष्ट लक्षात ठेवायची, महिलांना जर चुकीच्या पद्धतीने टॉर्चरिंग केलं, मानसिक जर छळ केला ना, तर मी सोडणार नाही. तिथे ऑफिसमध्ये येऊन दाखवीन तुला गंमत काय येतं. एवढा मोठा झाला का तू नवघरे? तुला काय सांगितलं ते प्रमाणपत्र बदलून देतं देऊन टाकायचं ना. तू काय सांगितलं? तुम्ही इकडून तिकडून फोन करता, तिकडून काही एवढा मोठा झाला लागून गेला का तू? काय गरज आहे तुला? तुला काय आम्ही टोचून बोललो का? मस्ती करू नको, तुला मराठीत सांगतो. आणि महिलांना बघून असा वागतो का? तुझ्या घरी महिला नाही का? मग तुला अक्कल पाहिजे ना. तू बुलढाण्याचा आहे तर तुला अक्कल पाहिजे ना. तुला कोण बोलतं काय बोलतं याचं भान आहे का नाही तुला? मला ताबडतोब ते प्रमाणपत्र बदलून दे. आणि त्या पोरीला जर काही बोलला ना तर तुला कपडे काढून नंगा करून मारीन बेटा तिथं. जास्त मस्ती करू नको. तू असं मोठा अधिकारी बडवेगिरी करू नकोस. तू त्या महिलेला जर उलट बोलला तर तिच्या नावाने तुझ्या नावाने कंप्लेंट करायला लावतो तिला. शासनाचा पगार घेता हरामखोर साले, वरतून उलट बोलता का महिलांना? अरे तू बोलला ती पोरगी रडत आहे. तुला छोटासा विषय सांगितला, फक्त ते चुकलेलं आहे तर दुरुस्त करायचं, तू एवढा बोलला तिला? कोणत्या गावचा आहे तू? तू कुठल्या गावचा आहे? मग तुला अक्कल नावाची गोष्ट नाही का? मग बिलकुल मस्ती करायची नाही. तुला मराठीत सांगतो, मला ते रिझल्ट पाहिजे. त्या पोरीची माफी माग, नाही तर मला तिथे यावं लागेल तुझ्या ऑफिसमध्ये. मी मोकळा माणूस आहे, मी कुठूनही कुठे येऊ शकतो. काही ऐकायचं नाही मला तुझं. मला काम पाहिजे, बाकी मला काही पाहिजे नाही. आणि माझ्या नावाची तुला कुठे तक्रार करायची असेल तर बिंदास कर. मला प्रेमाने बोललो तर ऐकत नाही. मस्ती आली तुम्हाला नोकऱ्या करताना. मला ते प्रमाणपत्र बदलून दे आणि तिला सॉरी मान. संपला विषय. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.